नमस्कार मित्रांनो, बीड तहसीलदार यांचे ई पीक पाहणी व बोरवेल विहीर नोंदीबाबत महत्त्वपूर्ण आदेश याच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक आलेलं आहे। तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा, कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की प्रति जिल्हा व्यवस्थापक महाऊर्जा जिल्हा कार्यालय बीड विषय आहे महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम योजनेतील लाभार्थ्यांचे अटी पात्रते संदर्भात नियमितता आणण्याबाबत। संदर्भ आहे महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक आपण येथे पाहू शकतात। तर मित्रांनो, विषय असा आहे की विषयांकित संदर्भीय पत्रकान्वये राज्यातील शेतकऱ्यांचे पारंपरिक ऊर्जा स्रोतावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी व स्वच्छ ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आपल्या कार्यालयामार्फत महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम योजना राबविली जात आहे। आपल्या योजनेच्या मागील काही वर्षातील अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपल्या योजनेसाठी सध्या अर्ज करत आहेत, परंतु आपल्या योजनेच्या अटी व पात्रता संदर्भात शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात संदिग्धता निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होते। आपल्या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर अटीनुसार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जलसिंचनाच्या साधनांची बोरवेल विहीर किंवा कूपनलिका नोंद असणे आवश्यक आहे। तसेच सातबारावर जलसिंचनाच्या साधनांची नोंद करण्यासाठी पूर्वी तलाठी कार्यालयामार्फत फेरफार नोंदवून सातबाराच्या इतर अधिकारकान्यात बोरवेल किंवा विहीरबाबत नोंद करण्यात येत होती। दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत ई पीक पाहणी मोहिमेअंतर्गत सातबाराच्या नमुना 12 रकान्यात खातेदार निहाय पीक पेरा तसेच जलसिंचनाच्या साधनांची नोंद करण्यात येत आहे। सदर सातबारावरील गाव नमुना 12 मधील नोंदी या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कायद्यास अनुसरून असल्याने त्या अधिकृत असून राज्यातील सर्व शासकीय किंवा अशासकीय संस्थांना सदर नोंदणी ग्राह्य धरणे आवश्यक असल्याचे नमूद करून गाव नमुना 712 व नमुना नंबर 12 मधील जलसिंचनाच्या साधनाची नोंद बाबत पडताळणी करूनच निर्णय घेण्याबाबत विनंती केली आहे। करिता संदर्भीय पत्राचे अनुषंगाने सूचित करण्यात येते की उक्त नमूद योजनेस प्राप्त अर्जदारांच्या सातबारावरील गाव नमुना 12 मधील जलसिंचनाच्या साधनाची नोंद बाबत पडताळणी करूनच अर्जदारांच्या पात्र अपात्रतेचे बदल निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये येणार नाहीत। आपल्या योजनेचा लाभ पात्र व योग्य शेतकऱ्यांना मिळून योजनेचा उद्देश पूर्ण होईल। अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण असे परिपत्रक आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।